छातीवरी कोरली अभिमानाची लेणी दोन दोन आहेत, एक एकच आहे ना कुठं. तर त्याच्यात आम्हाला झोपायचं आहे. चेअरमन आहे मॅम, चेअरमन आहे, चेअरमन गणेश ताटे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर गाईज आता आम्ही चाललो NSS कॅम्पला. आपले अनिल मासुरकर सर आहेत आपल्यासोबत. तर आम्ही आज चाललो, आजपासून म्हणजे आज 20 तारीख आहे, 20 ते 24पर्यंत 5 दिवस आमचा NSSचा कॅम्प आहे. तर आमची TT सिरीज चालली NSS कॅम्पसाठी. तर आमची बस आता निघाली. तर चेतन 5 गाड्या आहे आणि बाकीचे ऑलमोस्ट सगळे लोक मध्ये बसलेत. आमचा नशिबानं 100वा नंबर राहिला आणि तर आता आम्ही निघालो कॅम्पला. आणि काका आहेत आपले काका इकडे मध्ये. तर आम्ही निघालो आता फर्स्ट डे आणि सुरुवात. तर आमचा हा TT सिरीजचा शेवटचा कॅम्प आहे. तर TT सिरीजचा आमचा शेवटचा कॅम्प आहे हा. म्हणजे आतापर्यंत कॅम्प वगैरे झाला नाही, पण हा NSSचा आमचा शेवटची ट्रिप म्हणता येईल. थोडं बऱ्याच गोष्टी आता पण आठवणी जमा केल्या आणि ह्या शेवटची ट्रिप अजून एक आठवण म्हणून तयार करायची आम्हाला. तर सगळेजण चाललो. तर लेट्स एन्जॉय द ट्रिप आणि बघू त्या प्रवासामध्ये आपल्याला काय काय शिकायला भेटेल, काय काय नाही. तिथले मी लॉग टाकणारच आहोत. हा लॉग शेवटपर्यंत आणि असंच लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही आता पुढं जाऊ आता आणि हा लॉग समोर नेऊ. चला. सो गाईज, वी फायनली रीच्ड ॲट आवर डेस्टिनेशन. म्हणजे खडगावला उतरलो आम्ही. आणि कुठं आता आपला हॉल कुठं आहे? इकडे बघा, पांडे, आपला प्रज्वल, आपला वेदांत आणि हा कोण आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. हे बघा, डॉन पण आला आहे, हा डेंजर. आणि आम्ही सगळेजण हे सामान वगैरे घेणार आहोत आणि आमच्या हॉलमध्ये ठेवणार आता. तिथे सर आहेत. आमची बस तिकडे गौर पण आहे बघा. आणि आता इथं उतरलो आम्ही, दिवसाची सुरुवात झाली. तर बघू आता पुढं काय काय होणार आहे. बघा, झोका पण आहे इथं, इथं झोका खेळणार आहे. आणि पांडे म्हणते मशी दाखवून दे. पांडेला दाखवलो मी आता. पांडे, आपल्याला मजा आणायची बरं. बिलकुल. आणि खूप खूप अभिनंदन तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल. तिकडं आमचा डॉन आहे आणि हे आमचे सगळे लोक इथं, सगळी गँग आहे 100 लोकांची. सगळे लोक आहे. आणि हे इथं बघा, फुटबॉलचा कॅप्टन. आणि आम्ही लय मजा येणार आहे आम्हाला. NSSचा कॅम्प आमचा. वैभ्या झोके खेळणार आहे आता, झोका क्रिकेट सगळं खेळणार आहोत आम्ही. चला आता जाऊ, आजचा दिवस सुरुवात करू. चला, शेगड्या आला स्पोर्ट्स झोका खेळायला. बघा, वैभ्या डायरेक्ट चेसमधून झोक्यावर आला आहे. आणि अशीच मजा आम्ही दिवसभर 4-5 दिवस करणार आहोत. तर अभि आहे का मजा. रित्या झोका खेळणार आता, एकदम पंचमीचा फील आला. चला. हे बघा तुम्हाला अजून एक सांगतो, आमची हार्मोनियम आलेली आहे आता. आणि हार्मोनियमवर मी गाणे म्हणणार आहोत. तर हे आमचा वादक तयार आहे. मजा येणार आहे आता एकदम. असं तुम्हाला दाखवतोच मी लॉगमध्ये, फक्त बघत राहा. म्हणजे पांडे जे आलेत, पांडेसोबत आता आम्ही 4-5 दिवस मजा करायचं. चलो. तर तिथून आम्ही आलो, तिथून बॅग वगैरे उचलली आणि ह्या हॉलमध्ये आम्ही आलो. तर मला जागाच भेटली नाही मला. आता कुछ लोक देखो, आमचा असा दाखवतो तुम्हाला वैभव. आम्हाला याच्यावर झोपायचं आहे. एका बेडवर 2-2 आहेत, एक एकच आहे ना कुठं. तर त्याच्यात आम्हाला झोपायचं आहे. तर हे बघा, इथं छोटा आरसा पण आहे आम्हाला. तर हा NSSचा कॅम्प आमचा 5 दिवस चालणार आहे. आता आम्ही खडगावला आलो. तर इथं सध्या आमचा स्टे आहे. आणि इथून दुसरा एक हॉल आहे वाटतं, तिथं मला अजून माहीत नाही. तिथं सगळे कार्यक्रम वगैरे होणार आहेत. VC सर येणार आहेत. तर त्या पण कार्यक्रमाची थोडंसं आम्हाला एक्साइटमेंट आहे. आणि त्या कार्यक्रमांना आजचा जे NSSचा कॅम्प आहे तो सुरुवात होणार आहे. तर जाऊ. आणि आम्हाला जागा भेटला नाही, तर वैभव आमच्यासाठी जागा मॅनेज करायला आहे. ती जागा भेटल्यानंतर आम्ही पुढचं बघू. चला. तर गाईज, आता आम्ही मेन हॉलमध्ये आलो.
जिथं आमचा पूर्ण जो कार्यक्रम आहे तो होणार आहे. तिथं आलो आणि बॉईज आले, म्हणजे मुलींचा वेट करत आहे. तर कार्यक्रम सुरू होणार आहे आणि VC सर पण येणार आहे थोड्या वेळात. हां, तर सर बोलवलेत, आता जातो आम्ही आणि प्रिपरेशन असेल ते थोडंफार जे प्रिपरेशन आहे ते करतो आणि मग कार्यक्रमाच्या सुरुवातीचं सगळं काही तयार करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. चला जाऊ आणि प्रिपेअर करू. तर हा हॉल आहे, म्हणजे हे काय तर स्कूल वगैरे आहे वाटते, मला काही एक्झॅक्ट माहीत नाही. पण आम्ही बघितलं होतं खूप दिवसापूर्वी, इथंच होतात सगळे काही कार्यक्रम आहेत NSSचे. तर ह्या हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. तर हे आमचा स्टेज राहणार आहे. हा बॅनर तिकडे नेऊन लावायचा बाहेर, तर तिकडे बॅनर लावू. चला. तर गाईस, आता आम्ही आलो त्या हॉलमधून इकडे आलो मागे ते बॅनर लावायला. एक तिकडून आलं बघा आम्ही. आणि हे मिशन इंडिया थिओलॉजिकल सेमिनरी म्हणून असं काही ते आहे. मी तुम्हाला उद्यापर्यंत सांगतो कसं काय आहे काय आहे. आणि हे बघा, इथं आमचं बॅनर लावणं सुरू आहे. तर आमचा बॅनर फायनली लागला आहे बघा. तर हे देखो गाईस, हे बघा, हे लोकांना मीच जागा दिली रूममध्ये, लक्षात घ्या. आणि आता कार्यक्रम सुरू होणार आहे म्हणून सगळे रेडी होऊन बसलेत. आमचा थोडं शैल्या थोडं मिसिंग आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट माणूस म्हणजे खवशी इथं आलाय, प्रतीक खवशी. सावळी बुद्रुकून आलाय. त्याच्या घरी गेलो होतो ना आम्ही त्याच्या. चला घ्या. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी फुलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तर आता आम्ही प्रिपरेशन करायलो सिंगिंगचं, म्हणजे इनॉग्रेशन कार्यक्रमामध्ये सिंगिंग आहे आमची. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गीत आणि दुसरं गीत आहे. कोणतं गीत आहे? स्वागत गीत आहे. तर आमचा उत्कर्ष दादा सिंगर आहे, मेन लीड करणार आहे तो. आणि इकडे आहे हार्मोनियमवाला हिरो. तर आता आम्ही केलं आहे, म्हणजे प्रिपरेशन केले आम्ही. बैच किसका बैच है? NSS का बैच देनी है. सो थैंक यू. चलो अभी ये बैच लेके हम 4 दिन एक NSS का एज ए स्टूडेंट काम करेंगे. चलो, नेशनल सर्विस स्कीम. घडून आणू शकतो, पण असं नाही आहे. परंतु तिथे काही चालना देण्यासाठी आम्ही काही काम करू शकतो, स्वच्छतेचा आम्ही त्यांना संदेश देऊ शकतो. हे सगळं बघायल्यानंतर काय मिळतं. आणि या ग्रामीण जीवनाची आपण जवळून आपल्याला संधी या ठिकाणी मिळते. यामध्ये अजून काय शिकतो आपण? यामध्ये फूड कमिटी असते, स्पोर्ट्स कमिटी असते, कल्चरल कमिटी असते, नंतर टेक्निकल कमिटी असते. ते सगळ्या कमिट्या आपण या ठिकाणी करतो. की सांघिक भावना, सांघिक पद्धतीने आपल्याला काम कसं करायचं हे पण आपण यामधून शिकत असतो. आणि एक डॉक्टर शरद गडाख सर आले होते. कार्यक्रम आता संपला.
रेसिडेन्शियल पाहिजे. रेसिडेन्शियल आपण रेसिडेन्शियल नेव्हर कंडक्ट होणार. अपडाऊन कॅम्प देत नाही. He is the man behind this. He is a complete in charge of the campus. Sir, if you in the future, if you want to do any research work here, you can do it. It's open. बिलकुल. चला, ओके सर, थँक्यू. थँक्यू सर. डॉक्टर रवींद्र वाघमारे सर यांचा बड्डे आहे आज. सो गाईज, तर आता अंधार पडला आहे आणि आम्ही टीचा ब्रेक होता बघा. खवशी बघा, खवशी इथं आहे. आणि आमचं जेवण तिकडे बनवलं बघा, मॅम आहे तिकडे. हे बघा चहा प्यायले, तुम्हाला अंधार दिसत नसेल, सगळे कमी तिकडे आहे. आणि देअर आर द पीपल हू आर मेकिंग द फूड. फूड कमिटी तिकडे आहे. अशा प्रकारे आमचा कॅम्प सुरू आहे. आजचा फर्स्ट डे ऑलमोस्ट संपला. आता जेवण करून पॅकअप करायचं आजच्या दिवसाचं. अशा प्रकारे आमचे सगळे कार्यक्रम संपले आणि आम्ही आता चाललो जेवायला. तुम्हाला टेक्निक दाखवतो. ईशान दादा ये लेके हमको जाना है. ये हमारी रिक्षा का साधन है. बरं, तर आता आम्हाला NSCचा कॅम्पचा जरा नवीन अनुभव आला आहे. जिल्हा परिषदेची फिलिंग आली. आता जातो आणि जेवण करतो. हे बघा आमची गॅम वाटी बिटी आता सगळे तिकडे अंकुश घ्यायला बघा. हो मॅम, तर जाऊ आणि जेवण करू. फर्स्ट डे ऑफ NSS camp is going to end, and here is Giteshwar, our vice captain, leader, everything. Thank you for your service. आता बघा आमच्या प्लेट अशा प्लेट आणायला लावल्या आम्हाला. पंगत अशा लागल्यात. तिकडे मुलींची बघत आहे. इकडे हे बघा. आता आम्ही मोजून जेवण करणार आहोत. थोडंसंच खाणार आहोत. आणि आता आमचं जेवण थोड्या वेळात सुरू होणार आहे. तो ये देखो, डी अभी हमको चपाती दे रहा है. he will serve us in this first day. आला डी. थँक यू डी मॅम. बरोबर आहे. चेअरमन आहे मॅम. तो चेअरमन आहे. चेअरमन गणेश ताटे. मॅम मला सांगत होत्या की कसं डिसिप्लिन पाळायचं काय नाही. मेहरान मॅम आहेत आमच्या माग आहेत. मेहरान मॅम. आणि आजचा दिवस इथं म्हणजे काय म्हणतात ऑफिशियली संपला. आणि हे बघा अजून साफसफाई सुरू आहे. हे चटई वगैरे टाकणं, साफसफाई करणं सुरू आहे. हा आमचा आजच्या दिवसाचा पहिला दिवस NSSचा. आणि इथं गीतेश्वर आहे. आम्ही जेवण केलं. आणि इकडे बघा हे सगळ्यात काय म्हणतात हार्डवर्किंग लोक. जेवण करून प्लेट घेऊन जेवण झालं ना आज. तर आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. आता आराम करा. उद्या आपण जाऊ गावामध्ये. ओके, चलो बाय बाय. तर चला बाय. तर हे बघा इकडं जेवण वगैरे संपलं आहे आमचं सगळ्यांचं. थोडंसं काढून ठेवून उद्याचा नाश्ता करू आम्ही. त्यात जोक होता, पण आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आणि मॅमनं खूप चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन केलं. आता मी साफ करणार आहोत इथं आणि तिकडे मॅम आल्यात. आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस संपला. मी थोडंसं केले, आता अजून करेल. फक्त मी व्हिडिओ काढायसाठी इकडे आलो होतो. आणि आजचं एकदम असं वाटायलं की सगळे फॅमिलीसारखं 50-100 जण आलेत आमचे. आणि भारी वाटायलं. आजचा दिवस संपला. तर आज आजचा व्लॉग आम्ही इथे संपवतो आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.
मला जाऊ